तर प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं असं अजित पवारांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केले। जातीपातीचं नात्यागोत्याचा विचार करू नका असं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत असल्याचं यावर छगन भुजबळ म्हणतात। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये असं भुजबळांनी म्हटलंय। तुम्ही राजकारण करत असताना जात पात नातं गोतं बघत नाही, माणूस बघतो आणि मदत करतो। इथं काय होतं, काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं फूल डोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, ज्याला त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही। पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण त्याहीपेक्षा नंबर 1 चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का, अर्थात त्या विधानाशी मी पूर्णपणे असहमत आहे। माझा विरोध आहे की म्हणून सगळ्यांचाच विरोध होईल। सुप्रीम कोर्टाने सुद्धा तेच सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही। हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटावचा कार्यक्रम